तिलाटी रेल्वे गेट ते सोलापूर हा रस्ता आता प्रवाशांसाठी आणि वाहन चालकांसाठी खरा मृत्यूचा सापळा बनला आहे। पावसामुळे औज गावाजवळ भले मोठे भयंकर खड्डे पडलेत। त्यातून वाहने चिखलात बुडणारे आणि अपघाताचा धोका वाढणारे हे रस्ते उद्योगांच्या गर्दीत वाढलेल्या वाहतुकीमुळे अधिकच घातक ठरत आहेत। सिमेंट प्रकल्पापासून साखर कारखान्यापर्यंत आणि राष्ट्रीय महत्त्वाकांक्षी एनटीपीसी प्रकल्पापर्यंतच्या या भव्य उद्योगामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढली असली तरी दुरुस्तीच्या अभावी अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे। या रस्त्यावर शाळा महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित झाला। एनजीटीव्ही मराठीने या रस्त्याची पाहणी केली असता स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांच्या तक्रारीमधून ही वास्तविकता समोर आली आहे। काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। रस्त्याच्या या भयावह स्थितीची सुरुवात तिलाटी रेल्वे गेटपासून होते आणि सोलापूरपर्यंत पोहोचत असताना ती आणखीन भयानक रूप धारण करते। औज गावाजवळील भागात पावसाच्या पाण्याने पडलेले भले मोठे खड्डे हे सर्वात मोठे संकट सांगितले जात आहे। दिवसा तरी चालवता येतं, पण रात्री हे खड्डे अंधारात दिसत नाहीत। एकदा ब्रेक फेल झाला आणि वाहन उलटले असे सांगताना स्थानिक गावकरी आणि स्थानिक शेतकरी रमजान शेख यांनी एनजीटीव्हीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे। माझं नाव आहे रमजान शेख, औज आहेरवाडी, दक्षिण सोलापूर आणि वासुक आहे। 92 नंबर बस जाती चिमूर करंजी, सोलापूर 95 नंबर जाती करंजीला आणि उसाच्या कारखान्याची गाड्या जाते आणि शाळा प्रतिमित शाळा इथं मराठी शाळा आहे। या रोडनं जाते ते लेकरं बाया आणि ताबडतोब याचा इलाज करून घ्यावा हे असं बहुत पलटी होणार होती बसमध्ये। जेवण 92 नंबर जेवढ आहे ना ती बस पलटी होणार होती, थोडक्यात वाचली। या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना नेहमी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। गेल्या वर्षभरात या रस्त्यावर 20हून अधिक मोठे अपघात झाले असून त्यात कायमस्वरूपी अपंगत्व आल्याचे देखील स्थानिकांकडून सांगण्यात आले। या उद्योगधंद्यांची मोठी वर्दळ आहे जी वाहतुकीला जबरदस्त चालना देणारी ठरली। चेट्टीनाड सिमेंट, जुवारी सिमेंट, बिर्ला सिमेंट अशा मोठमोठ्या कंपन्या, तसेच सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, जय हिंद साखर कारखाना आणि गोकुळ कारखाना हे सगळे भव्य प्रकल्प या रस्त्यावर आहे। त्याशिवाय राष्ट्रीय महत्त्वाकांक्षी प्रकल्प एनटीपीसी हे देखील सगळ्यात भले मोठे प्रकल्प या रस्त्यावरती असल्यामुळे वाहतुकीची वर्दळ नेहमीच वाढलेली असते। अशातच हे रस्ते खड्डेमय। या उद्योगांमुळे रोज शेकडो ट्रक, टँकर आणि कर्मचारी वाहने या रस्त्यावर धावतात, ज्यामुळे वाहतुकीची गर्दी वाढली आहे। उद्योग वाढले म्हणजे रोजगार वाढला, पण रस्ता मात्र विसरला गेला। ट्रकांच्या जड भारामुळे आणखीन खोल होतात असे सांगताना औज येथील शेतकरी रमजान शेख यांनी एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलशी बोलले। अधिक चिंताजनक बाब म्हणजे या रस्त्यावर शाळा आणि महाविद्यालय आहेत। विद्यार्थी सकाळ संध्याकाळ या रस्त्यावरून ये-जा करतात आणि अपघातांच्या धोक्यात सापडतात। मागील वर्षात असाच भला मोठा अपघात झाल्याने औज या गावातील काही शाळकरी मुलांना जीव देखील गमवावा लागला होता। अशी तीच परिस्थिती आता पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून सरकारने, प्रशासनाने याकडे गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच आपल्या हक्काच्या एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।